नमस्कार. मी आज महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवले आहेत कुरकुरीत असे साबुदाणे वडे आणि त्यासोबत दही आणि काकडीचं कचुंबर. तर हे कचुंबर उपवासाचं आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी ते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि 4 ते 5 मिरच्या टाकायच्या. ते छान असं वाटून घ्यायचं. आणि आता इथे मी रात्रीच दही ठेवलं होतं. तर हे दही छान झालेलं आहे आणि आता या दह्यामध्ये मी 2 काकड्या किसून टाकणार आहे. आता दही किती घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार आणि काकड्या किती घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला कमी जास्त किती बनवायचं तेवढं बनवू शकता. याच्यात काकड्या जास्त घेऊ शकता. तर इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्या किसून घ्यायच्या आहेत. आणि जे कूट आपण बनवून घेतला ना मिरच्या आणि शेंगदाण्याचा, ते मी 1.5 चम्मच याच्यात टाकून घेणार आहे. आता तुम्हाला तिखट किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हा कूट घ्या. आणि आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चम्मच साखर आणि याला मिक्स करायचं आणि ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता मी याला ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आणि इथे आता आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत. आता मी अंदाजानेच रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि मी अर्धा साबुदाणा खिचडी बनवली आहे आणि आता अर्ध्याचे वडे बनवणार आहे. तर मी इथे या वाटीने मोजून घेत आहे. तर 2.5 वाटी साबुदाणा झालेला आहे आणि इथे छोटे छोटे बटाटे आहेत 4 ते 5. तर बटाटे किती घ्यायचे तुमच्या आवडीनुसार. म्हणजे तुम्ही मोठे जर बटाटे असतील तर 2 घ्या किंवा असे छोटे असतील तर 5-6 घेऊ शकता. तर इथे हे बटाटे मी शिजून घेतले, थंड केले, त्याची साल काढली आणि असं खिसणीने खिसून टाकायचे. खिसणीने खिसून टाकलं ना तर आपण जेव्हा वडे बनवतो ना ते छान बनतात आणि तेलात जाऊन फुटत नाहीत. न फुटता ते तळतात आणि एकदम कुरकुरीत बनतात. आणि जर आपण हातानेच असं मॅश केलं ना तर ते काही असे असं गोळेसारखं राहतं आणि मग वडे फुटायची शक्यता असते. त्यामुळं असे किसणीनेच किसून टाका. खूप छान वडे होतात, कुरकुरीत होतात आणि रंग पण छान येतो. आता हा शेंगदाणा आणि मिरचीचा कूट याच्यात टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं. तर आता मी सर्व मिक्स करून घेते. जसं आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे याला मिक्स करायचं. म्हणजे वडे ना छान होतात, कुरकुरीत होतात आणि वड्याला बाइंडिंग पण छान येते. तर अशाप्रमाणे मी आता याला सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी कसं मिक्स करून घेते. तर याचे आता वडे बनवायचे आहेत. आता असं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि असं हातावर गोल वडा करायचा आणि थोडा त्याला दाबायचं, म्हणजे ते चपटी करायचा. त्याला जास्त जाड नाही करायचे, असेच पातळ करायचे. जाड केले ना मग आतमध्ये थोडे कच्चे राहण्याची शक्यता असते. तर तुम्ही असे गोळे करा आणि असं त्याला दाब द्या, म्हणजे ते असं चपटी होतात. आता इथे एवढे वडे झालेले आहेत. आता इथे मी पॅन ठेवला आहे. तुम्ही कढई घ्या. आता मी कढईमध्ये साबुदाणा खिचडी बनवली आहे म्हणून मी हा पॅनच घेतला आहे तळण्यासाठी. तर इथे मी या पॅनमध्ये तेल छान असं गरम करून घेतलं. कडकडीत गरम करायचं तेल आणि नंतर हे वडे सोडायचे तेलामध्ये आणि छान अलटीपलटी करून कुरकुरीत रंग चेंज होईपर्यंत याला तळून घ्यायचं. तर पहिले लगेच आपण वडे टाकले ना लगेच याला झाऱ्या किंवा असा चम्मच लावायचा नाही, नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते. तर पहिले एक साईड छान तळू द्यायची आणि नंतर अलटीपलटी करून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्यायचे. आता हे वडे ना वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होणार आहेत, खूप टेस्टी होणार आहेत. तर नक्की अशा प्रकारे करून बघा. आता हे वडे तळलेले आहेत. आता मी हे वडे काढून घेते. आता मी अशा प्रकारे चम्मचने काढते, कारण हा पॅन चपटा असल्यामुळे याच्यात काही झाऱ्याने काढता येणार नाही डायरेक्ट, म्हणून मी चम्मचने घेते आणि झाऱ्यात टाकते. तर मी हे एवढे वडे तळून घेतले आणि जे बाकीचे राहिले आहेत ना ते पण मी तळून घेणार आहे. आता मी हे झाऱ्यात टाकते आणि याचं तेल निथळेपर्यंत मी याच्यात दुसरे वडे टाकून घेते. तर खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. साबुदाणा वडा तुम्ही कुठल्याही उपवासाला खाऊ शकता किंवा कधीही खाऊ वाटत असेल तर खाऊ शकता बनवून. तर इथे मी दुसरे पण टाकून घेतले आणि हे मी काढून घेते एका चाळणीमध्ये. तुम्ही टिश्यू पेपरवर काढू शकता किंवा अशा चाळणीमध्येही काढू शकता. आता इथे दुसरे पण मी अलटीपलटी करून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. आणि ते वडे आता हे पण तळलेले आहेत, हे पण मी काढून घेते. आणि आता एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेते. खूप क्रंची क्रिस्पी झालेले आहेत आणि कुरकुरीत झाले आहेत, टेस्टी पण झालेत. तर इथे मी एका प्लेटमध्ये
काढून घेते आणि जे मी काकडीचं कचुंबर केलं ना ते पण एका वाटीत घेते. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.